तर मित्रांनो, आज आपल्या दुर्वा इलेक्ट्रिकल्सला EV चार्जर इन्स्टॉलेशनचं काम भेटलं होतं. तर ते करण्यासाठी मी ठाण्याला आलो होतो. तर आल्या साईटवरती आधी किती मीटर केबल लागणार आहे आणि आपलं लोकेशन कुठे आहे चार्जर इन्स्टॉल करायचं ते बघून घेतलं आणि मटेरियल घेऊन आलो. तर तुम्ही बघताय तिथे मी आता केबल लेइंग करतोय. तर क्लायंटच्या मीटरपासून आता ही केबल लेइंग करून मी एक डबल पोलचा MCB लावणार आहे आणि तिथून मग पुढे आपण आर्मर केबल लावणार आहे. तर तुम्ही बघू शकतात मी ट्रेमध्ये न टाकता केबल साईडने आपण घेतलेली आहे. कारण की इथून सर्व मीटर्सच्या केबल गेल्या तर त्यांना प्रॉब्लेम नको व्हायला. तर आता इथे तुम्ही बघू शकता डबल पोलचा आपण MCB लावलेला आहे आणि MCB बॉक्स पण फिट केलेला आहे. तर आता आपण केबलला सोलून घेतलं आहे आणि त्याला आपण आता लग मारणार आहे जेणेकरून कनेक्शन प्रॉपर राहील. तर तुम्ही बघू शकता आता आपलं लग लावून झालेत. आता आपण फ्लेक्झिबल पाईप टाकतोय जेणेकरून कुठे कट लागायला नको. आता इथे ही जी फ्रेम आहे लाकडाची याच्यामध्ये होल करून आपल्याला आतमध्ये आपली केबल न्यायची आहे जेणेकरून डोअर ओपन क्लोज करताना प्रॉब्लेम नको व्हायला. तर आता इथून आपण केबल आत टाकून घेतलेली आहे आणि आता आपल्याला इथे केबल लेइंग करायचं होतं वॉलवरती. तर त्याच्यासाठी मी आता ड्रिलिंग करतोय. तर ड्रिलिंग करून झालं आणि आता इथे मी रावल प्लग टाकून त्यामध्ये सॅडल लावून घेतली आहे. तर ही आर्मर केबल होती त्यामुळे थोडी लावायला कॉम्प्लिकेटेड जात होती. तर आता हा DB बॉक्स आहे, आपल्याला याचं कनेक्शन झालेलं आहे. आता याला वॉलवरती माउंट करून घेतो मी. तर याला वॉलवरती माउंट केलं आहे आणि तुम्ही बघू शकता प्रॉपर आपलं काम झालेलं आहे. तर याची जी वरची प्लेट आहे ही पण लावून टाकूया. तर आपला टाटा मोटर्सचा चार्जर लावायचा होता. तर आपला चार्जर पोर्टेबल होता तर त्यासाठी हा बॉक्स होता सेपरेट. तर तुम्ही बघू शकता आता बॉक्सची फिटिंग आपली प्रॉपर झालेली आहे. तुम्हाला लाईट पण ब्लिंक होताना दिसत असेल स्विचमध्ये. आता आपल्याला रीडिंग घ्यायची आहे तर त्यासाठी मी मल्टीमीटर घेतलं आहे. तर जर आपल्या रीडिंग प्रॉपर आल्या तरच आपण याला चार्जर लावणार आहे. तर आपल्या रीडिंग प्रॉपर आलेल्या आहेत. तर आता मी इथे आपला जो पोर्टेबल चार्जर आहे त्याला हँग करण्यासाठी स्टँड लावायचा होता. तर त्यासाठी ड्रिलिंग करून रावल प्लग टाकून घेतलेत. तर आता मी याला स्क्रूनी फिट करतोय. तर आपला स्टँड प्रॉपरली असा फिट झालेला आहे. तर आता तुम्ही बघू शकता टाटा मोटर्सचा आपला पोर्टेबल चार्जर आहे. तर याला आता आपल्याला इथे कनेक्ट करायचं आहे. तर मी आता याला स्टँडमध्ये ठेवून देणार आहे आणि इथे कनेक्शन करणार आहे. तर सप्लाय आपला प्रॉपरली ऑन झालेला आहे. तर आता आपल्याला तुम्ही बघू शकता इथे प्रॉपर आपलं सर्व कनेक्शन मी तुम्हाला दाखवतो. मीटरपासून केबल आली, त्यानंतर इथं आपला जो डबल पोल MCB आहे त्याला आपण ऑन केलं आहे. त्याला प्रॉपर मार्किंग करून दिलं EV चार्जर असं. तर आपली ही जी केबल लेइंग आहे ती पण तुम्हाला दाखवतो कंप्लीट झालेली आहे. हा इथे DB बॉक्स आहे आणि आता आपण कारला चार्जर कनेक्ट केला आहे. तर भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. स्टे कनेक्टेड विथ मी. चला बाय.